सुप्रभात मित्रहो. अंतरंग या सत्रामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. कसं आहे ना, असं म्हणतात एक कागदाचं पान असतं, श्री लिहिलं की पूजलं जातं, प्रेमाचे 4 शब्द लिहिले की जपलं जातं, काही चुकीचं आढळलं की फाडलं जातं. एक कागदाचं पान असतं, कधी त्याला विमान बनवून भिरकवलं जातं, कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं, कधी भिरभिर बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं. एक कागदाचं पान असतं, जे लेखकाच्या लेखणीला हात देतं, जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं, जे व्यापाराच्या हिशोबाला ज्ञात ठेवतं आणि हो, वकिलासोबत कोर्टात गेलं की साक्षीही देतं. तेच एक कागदाचं पान असतं. पेपरवेट ठेवलं की एकदम गप्प बसतं, काढून घेतलं की स्वच्छंदी फिरतं आणि कशात अडकलं तर फडफडायला लागतं. कारण ते एक कागदाचं पान असतं, ज्यावर बातम्या छापल्या की वर्तमानपत्र बनतं, प्रश्न छापले की प्रश्नपत्रिका बनतं, विवाहाचं निमंत्रण छापलं की लग्नपत्रिका बनतं, तर कधी आदेश संदेश लिहिले की तेच टपालही बनतं. एक कागदाचं ते पान असतं. माणसाच्या जीवनात आणि त्यात खूप साम्य असतं, कारण ते एक कागदाचं पान असतं. जन्माला आला तर बर्थ सर्टिफिकेट असतं, निधन झालं तर डेथ सर्टिफिकेट असतं, कारण ते एक कागदाचं पान असतं. एक कागदाचं पान असतं. कोणी लिहिले माहित नाही, पण लिहिणाऱ्यांना अगदी मनापासून सलाम, अभिवाचन. विठ्ठल शितोळे सर.